नमस्कार मंडळी, मी वैदेही नेरुरकर खूप खूप स्वागत करते तुमच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओ. तर मंडळी, आज असा आमच्या बुधवारचा आठवडी बाजार. तर आज काय मच्छी चिकन वगैरे काय घेऊक नव्हता. तर सासू सासरे गेले होते मुंबई, तर तिथून कोळंबी घेऊन येले ते मुंबईवरून. तर आता मी ही झणझणीत कोळंबीचं रस्सं बनवतं आहे. तर मग आपण लगेच आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडलोच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू मात्र विसरा नको. तर आता आपण लगेच आपल्या रेसिपीक सुरुवात करूया. तर मंडळी, ही कोलंबी असा साफ केलेली असा. आता यात मी आला लसूण पेस्ट, हळद, मीठ, मसाला टाकून चांगले अर्धो तास मुराक ठेवतले. त्यानंतर रशासाठी आपल्याक वाटप लागतला. तर त्या वाटप काढूसाठी इकडे आला लसूण, कांदा आणि हे खोबरा असा. तर मी ह्याचं वाटप तयार करून घेतलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी ह्यो कांदा टोमॅटो असा आणि त्यात हे रश्श्यात हे कोकम असा टाकूसाठी आणि ही बटाटी असा. तर इकडे मी कोळंबीक आला लसूण पेस्ट, हळद, मीठ, मसाला लावून आता हे मुराक ठेवतले चांगल्यापैकी असं. आणि आता लगेच इकडे मी गॅसवरती वाटप तयार करून घेतले म्हणजे रश्श्यासाठी. आता इकडे गॅसवरती कढई ठेवून त्यात मी वाटप भाजून घेतले. तर आता गॅसवरती कढई ठेवून ना मी वाटप भाजून घेतले. आला लसूण कांदा आधी चांगलं भाजून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यात खोबरा टाकून तर परत एकदा खोबरा भाजून छान परतवून घेतलं. आणि कांदो लवकर भाजासाठी ना त्यात जरासं मी मीठ टाकतो आणि जरासं तेल सुद्धा. आणि कांदो चांगलं असं लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. तर तुम्ही आता बघू शकता हे बघा, कांदो चांगलं लालसर असं झालं. आता त्यात मी खोबरा टाकतोय आणि कांदो आणि खोबरा छान असा परत एकत्र चांगला परतून ना भाजून घेतले. मग आपला रश्श्यासाठी वाटप तयार असतं. तर मंडळी, ह्या आपला भाजलेला वाटप तयार असा आणि ह्यातलाच मी थोडासा मिक्सरला लावून घेतले. जर रश्शा खव्याता बारीक असा वाटून घेतले. आता ह्या रवलेला फ्रीजमध्ये ठेवू शकतो. असाच ठेवायचा न लावता, कारण की यात मीठ पण घातलेलं असतं त्यामुळे तर खराब होऊचं नाही. तर मंडळी, आता आपण लगेच कोळंबीचा कालवण बनवून घेऊया. कारण की कोळंबीत पण आता हळद मीठ मसाला लावून ठेवला. आता अर्धो तास होऊन गेलो असं. तर आता मी लगेच कालवण बनवून घेते. तर गॅस पेटवून त्यावर टोप ठेवले. चांगलं गरम झालं की त्यात तेल टाकतले. तेल चांगलं गरम झालं ना की त्यात मी कांदा टोमॅटो चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेतले. कांदा टोमॅटो मी एकत्रच चांगलं असं मीठ टाकून भाजून घेतलं आणि लालसर झाल्यावरती यात बटाटी आणि कोळंबी टाकून
पाणी टाकून मी चांगली ती असं मिक्स करून घेऊन नंतर परत वाफेवरती शिजवतो. तर म्हणजे तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो चांगलं भाजत दिलं असतं. तर ह्यात मी आता डायरेक्टली कोळंबी टाकतले, कारण याच्या आधीच मसाला वगैरे लावलेला असतो. आणि मी चांगली परतून घेतले. त्यानंतर ह्यात पुन्हा बटाटे टाकतले, ती पण छान असं मिक्स करून मग ह्यात पाणी टाकून ती वाफेवर शिजवत ठेवतले. तर म्हणजे आता मी ह्याच्यात ना कोकम टाकतले. कोकम कंपल्सरी असं टाकूचंच लागतं. तर आता मी चांगली शिजवून घेतली आणि चांगली शिजल्यानंतर त्यात वाटप टाकते. तर आता हे आधी वाफेवर ठेवते. तर इकडे कोळंबी शिजत गेली आहे चांगली. थोडा वेळ अजून तशीच ठेवते, अजून थोडी शिजून देत. तर कोळंबी आता चांगली शिजली आहे, घरभर अगदी वास सुटला. आता ह्यात मी वाटप घालते. तर इकडे आपलं कोलंबीचं झणझणीत रस्सो तयार असेल.